हॅलो गाईस. तर मी आत्ता आलो आहे घनसांगवीला. तुम्हाला इथलं बस स्टॉप दाखवतो. तर हे आहे बघा घनसांगवीचं बस स्टॉप. आणि हे बस स्टॉप बघू शकता तुम्ही, कसलं नेक्स्ट लेवलचं साध्याचं बस स्टॉप आहे. इतकं भारी नेक्स्ट लेवलला बांधलेलं आहे. पुढच्या साईडने पण आहे ते, पण तो बीडला तर बस स्टॉप बांधले पण, आणि उद्घाटनाच्या अगोदर बस स्टॉप जे बांधले ते जिल्ह्याच्या बस स्टॉपला एकदम असं. तर मी आलो होतो इथं थोडंसं कामानिमित्त घनसांगवीला मित्राकडं. तर त्याच्यामुळे हे बस स्टॉप पेस पण बघू शकतो तुम्ही. म्हणजे त्यांनी गावाच्या लेवलचं नाही बांधलं, इन फ्युचरचा. आंबड वगैरे, छत्रपती संभाजीनगर, मोठ्या नंतर आष्टी वगैरे, पाथरी, एवढ्या गावाला जाणार भरपूर असं. इथं बसण्यासाठी पण सुविधा बघा, म्हणजे पूर्णपणे फ्युचरचा बसण्यासाठी. तर बघा हे कसलं केलं, पाण्याचं पण पिण्यासाठी पण केलेली सुविधा त्यांनी. कसलं भारी केलं बघा हे. तर व्हिडिओ बघितला ना कुणी तर म्हणेल की जिल्ह्याच्या लेवलचं बस स्टॉप आहे. तर हा फ्रंट साईड आहे, इथून सगळ्या बसमध्ये एंट्री करतात आणि इथून एक्झिट करतात. क्वालिटी बघा रस्त्याची सुद्धा क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज. आणि येण्यासाठी तर चारही साईडनी तुम्ही येऊ शकता. असं त्यांनी कॅमेरे वगैरे लावले तिथं साईडला, ते चालूच नाही माहीत नाही, पण कॅमेऱ्याची पण सुविधा केलेली त्यांनी. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे ते इन फ्युचरमध्ये पण बस स्टॉप लांबवू शकते, मोठं करू शकते. एवढं म्हणजे गावाचे बस स्टॉप जिल्ह्यापेक्षा एकदम भारी आहेत. गावाच्या लेवलचं बस स्टॉप आहे, पण हे जिल्ह्या लेवलला सुद्धा बस स्टॉप नाही. एवढं भारी बस स्टॉप बांधलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. तर हे आहे बघा घनसांगवीचं बस स्टॉप. आणि हे बस स्टॉप बघू शकता तुम्ही, कसलं नेक्स्ट लेवलचं बांधलं आहे. खरंच कॉन्ट्रॅक्टदारला सॅल्यूट. कारण की बस स्टॉप हे बघा, क्वालिटी बघा ही. आणि मध्ये गॅप बघा किती मस्त, एकदम मोठं डिस्टन्समध्ये बांधले. भरपूर अशी जागा आहे. आणि हे बघा 7 फ्लोअरचं 7 ह्याचं बस स्टॉप आहे. आणि इतकं भारी नेक्स्ट लेवलला बांधलेलं आहे. पुढच्या साईडने पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. पण आधी बघा तुम्ही हे बस स्टॉप किती भारी बांधलेलं आहे. इकडं पूर्ण रस्ता येण्यासाठी, बस येण्यासाठी आणि जाण्यासाठी आहे. गावाचे लेवल आहे. असं वाटतं की हे जिल्ह्याच्या लेवलला सुद्धा बस स्टॉप नाही असं. बीडला तर बस स्टॉप बांधले पण, आणि उद्घाटनाच्या अगोदर गळायला सुरुवात पण झाली. तेवढं भारी बांधले बीडचं बस स्टॉप. तर हे गावाच्याच लेवल आहे. पण बस स्टॉप जे आहे, असं वाटतं की म्हणजे बस स्टॉप जे बांधले ते जिल्ह्याच्या बस स्टॉपला एकदम असं लाज येऊन अशा पद्धतीने बांधलेले. एवढं भारी बस स्टॉप बांधले. आणि पुढच्या साईडने पण आहे, पण तिकडं बस थांबत नाही. तर सगळे बस स्टॉप इथंच येऊन थांबतात. तर मी आलो होतो इथं थोडंसं कामानिमित्त घनसांगवीला मित्राकडं. तर त्याच्यामुळे हे बस स्टॉपला उतरल्याशी तर म्हणलं अरे इथं बस स्टॉप एकदमच भारी. बीडलासुद्धा म्हणजे बीडचं बस स्टॉप भारी बांधले, पण जी क्वालिटी जी यूज केली ना, क्वालिटी जी आहे ना, क्वालिटीमध्ये खूप कॉम्प्रोमाइज केलेली. तर इथं बघू शकता हे असं आहे घनसांगवीचं बस स्टॉप. आणि तुम्हाला थोडंसं पुढून दाखवतो हे बस स्टॉपचं पेस पण बघू शकता तुम्ही. म्हणजे त्यांनी फ्युचरचा विचार करून बांधलं आहे. कारण इन फ्युचरमध्ये क्राऊड जरी वाढला, बस वाढल्या, तरी पण गर्दी होणार नाही. आरामात इथं 10-12 बसच्या वरती आरामात टर्न करू शकतात, येऊ शकतात. एवढं बांधलेलं आहे, म्हणजे भारी बांधकाम केलेलं आहे. सगळी सुविधा वगैरे असे बोर्ड लावलेले, 7 बोर्ड आहे तिथं. स्पेशल यात्रासाठी गुरुपिंपळ, म्हणजे गावाकडच्या गाड्यात आंबड वगैरे, छत्रपती संभाजीनगर, मोठ्या नंतर आष्टी वगैरे, पाथरी, एवढ्या गावाला जाणाऱ्या भरपूर अशा गाड्यात लागतात तिथं. आणि तुम्ही बघू शकता जर सपोज तुम्हाला सांगतो, इथं बसण्यासाठी पण सुविधा बघा, म्हणजे पूर्णपणे फ्युचरचा विचार केला आहे. जर गावाकडे म्हणजे फ्युचरमध्ये जरी क्राऊड वाढला, तरी पण इथं कसल्याच प्रकारचं ते हे नाही होणार. गर्दीपासून प्रॉब्लेम नाही येणार. हे बघा सगळीकडे बसा, इथं गाळेपणांमध्ये बसण्यासाठी. तर बघा हे कसलं केलं आणि बीडचं कसं आहे. हे बघा असे बसण्यासाठी एकदम मोठी एकदम सुविधा केलेली त्यांनी. इकडं काउंटर आहे विचारण्यासाठी. हे बघा इथं बसायला. आणि तुम्हाला मेन दाखवतो पाण्याचं पिवट पण बसवलेलं इथं. आणि हे बघा हे पाण्याचं पण पिण्यासाठी पण केलेली सुद्धा त्यांनी. आणि मध्ये असे रूम वगैरे काढले. सेकंड फ्लोअरला पण आहे, म्हणजे अधिकाऱ्यांना वगैरे राहण्यासाठी. लाईटिंग बघू शकता मस्त. आणि गाड्यांचं काय तर विशेष नाही. ही आहे आपली फ्रंट बॅक साईड बस येण्याची. आणि पुढची तुम्हाला साईड दाखवतो.
कसलं भारी केलं बघा हे वरती जाणं गेलं असं पण हे सध्या बंद. आणि ही जी आहे फ्रंट साईड आहे. तर सध्या इथं बस वगैरे थांबत नाहीत, बसचं सगळं पूर्णच केलं बघा. हे कसं भारी केलं एकदमच. कसलं भारी बांधलं. कोणच म्हणणार नाही तर गावाचं म्हणजे गावाच्या लेवलला. जर व्हिडिओ बघितला ना कोणी तर म्हणेन की जिल्ह्याच्या लेवलचं बस स्टॉप आहे. एवढं भारी असं बांधलं आहे बघा तुम्ही. कसलं भारी केलं एकदम. जर इथले गावातले लोक जर बीड जिल्ह्यात आल्याच्यानंतर तर नाव ठेवत असे म्हणत असेल की आमचं बस स्टॉप ह्यापेक्षा कितीतरी पटीने भारी आहे. आणि खरंच आहे. तर हा फ्रंट साईड आहे. आणि तर हे असं बांधकाम आहे. तिथून सगळ्या बसमध्ये एंट्री करतात आणि इथून एक्झिट करतात. गावामध्ये प्रॉपर असं बांधलेलं बस स्टॉप आहे. आपण त्या साईडला जाऊ. बघा असं बस स्टॉप बांधलेलं आहे. ही बस येण्याची जागा आहे. अशी साईड आहे तिथून बस येण्याची. आणि त्या साईडने एक्झिट आहे. आपण तिकडचं पण दाखवतो तुम्हाला. मुद्दाम मी व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहिती आहे का? कारण की मी भरपूर असे बस स्टॉप बघितले. जालन्याचं सुद्धा बस स्टॉप असं नाही. जालन्याचं सोडा संभाजीनगरचं सुद्धा असं नाही. एवढं भारी बस स्टॉप बनवलं ह्यांनी. भरपूर डेव्हलप झालेलं आहे. आणि एक्झिट साईट आहे बघू शकता. क्वालिटी बघा रस्त्याची सुद्धा क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी. एकदम असं जरी बाहेरचे लोक जरी विजिट करायला आले ना तर त्यांना नक्कीच ॲप्रिशिएट करते. एवढं असं मस्त बांधकाम केलेलं आहे बस स्टॉपचं. आणि येण्यासाठी तर चारही साईडनी तुम्ही येऊ शकता. असं त्यांनी सुविधा केलेली. एवढा असा परिसर आहे बघा. पूर्ण असं कॅमेऱ्यामध्ये दिसते. कॅमेरे वगैरे लावले तिथं साईडला. ते चालूच नाही माहीत नाही पण कॅमेऱ्याची पण सुविधा केलेली त्यांनी. आणि वरती लाईटिंग वगैरे. माझ्याकडे बस येण्यासाठी वेळ होता त्याच्यामुळे म्हणलो तुम्हाला एकदा शूट करून दाखवतो कसं केलं ते. मी आलेलं उतरल्याच्यानंतर म्हणलं चला आता नेक्स्ट जाताना मी नक्की शूट करतो. कारण की माहिती का जर जे आले नाही ना घनसावंगीला त्यांच्यासाठी हा स्पेशल आहे ब्लॉग. बघा आवर्जून तुम्ही. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला बस स्टॉप कसं वाटलं ते. आणि इकडं बघा साईडने असं म्हणजे ते इन फ्युचरमध्ये पण बस स्टॉप लांबवू शकते, मोठं करू शकते. एवढी जागा आहे त्यांच्याकडं. लोकप्रतिनिधीच भारी घेतले त्याच्यामुळेच हे बस स्टॉप एवढं भारी केलं. मला तर खूपच आवडले बस स्टॉप. आणि माझे उद्देश का असतं माहिती शूट करण्यामागचा. कारण की कळलं पाहिजे आपल्याला बी आपण जिल्ह्याच्या लेवलला राहतो. उलटं जिल्ह्याचं बघून खालच्या म्हणजे जे छोटे गावात वगैरे त्यांनी ते काय ते शिकायला पाहिजे. तर इथं उलट आहे सगळं. म्हणजे गावाचे बस स्टॉप जिल्ह्यापेक्षा एकदम भारीत. आणि गळाचं पण विषय नाही इथं. तर असं आहे हे घनसावंगीचं बस स्टॉप. तर हे असं आहे घनसावंगीचं बस स्टॉप. खूप भारी बांधलं एकदम नेक्स्ट लेवलचं. म्हणजे ह्याच्या बाबतीत तोडच नाही काही. तर असा होता घनसावंगी बस स्टॉपचा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.